पेशंटच्या कॅन्सरच्या जे ऑपरेशन होतात, तोंडाच्या कॅन्सरचे जे ऑपरेशन होतात, त्यानंतर बऱ्याचशा पेशंटला क्षकिरणांची ट्रीटमेंट म्हणजे रेडिएशन घ्यायची गरज लागू शकते. त्यावेळेस रेडिएशनमध्ये पेशंटचे तोंड उघडणं कमी होऊ शकतं. कारण रेडिएशनमुळं पण खपलीची प्रक्रिया वाढते आणि फायब्रोसिस होतं, ज्यामुळे तोंड उघडण्याची प्रक्रिया कमी होऊन जाते आणि ते परमनंट होऊ शकतं. तर हे टाळण्यासाठी पेशंटनी जॉ स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस म्हणजे तोंड पूर्ण उघडायला पाहिजे, ह्याचे व्यायाम करायला पाहिजे. त्याच्यासाठी स्पेसिफिक एक इन्स्ट्रुमेंट येतं, त्याला आपण जॉ की म्हणतो. जॉ की म्हणजे काय असतं, तर आपण लहानपणी जे कंपास बॉक्समध्ये जे कंपास असतात, जे असे उघडतात हळूहळू, तशा टाईपचे असतात. ते आपण दातात दोन्ही जबड्यांच्या मध्ये ठेवतो आणि हळूहळू ती चावी फिरवतो. आणि रेडिएशन चालू असताना हे व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण त्यावेळेस जे ऑपरेशननंतर जे खपली होण्याची प्रक्रिया चालू असते, ती कमी व्हावी यासाठी हे जॉ स्ट्रेचिंग म्हणजे जेवढं आपण ताणू जबडे उघडू तेवढं ते आपलं तोंड उघडं राहील आणि ते खपलीची प्रक्रिया कमी होते. तर बरेचसे पेशंट रेडिएशनमुळे थकतात, त्यांचं जेवण व्यवस्थित होत नाही, ते त्रास असतात. त्याच्यात हे व्यायाम कुठं करायचे आहे असा विचार करतात. परंतु हा व्यायाम अत्यंत गरजेचा आहे आणि जॉ स्ट्रेचिंग, जॉ की वापरून करायला पाहिजे.